हा लघुपट पूर्णपणे काल्पनिक आहे. यात दाखवलेली सर्व पात्रे, घटना आणि संवाद केवळ कथेचा भाग आहेत. यातील हिंसाचार किंवा लैंगिक अत्याचाराचे दृश्य केवळ समाजातील वास्तव मांडण्यासाठी किंवा कलात्मक हेतून चित्रित केले आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे किंवा गुन्ह्याचे समर्थन करत नाही. हा लघुपट तयार करताना कोणत्याही व्यक्तीला, प्राण्याला किंवा समुदायाला कोणतीही वास्तविक इजा पोहोचवण्यात आलेली नाही. सर्व दृश्य सुरक्षित वातावरणात आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चित्रित केली आहेत. आता संगीता, तुझ्या नावाचा इथे कंपनीचा बोर्ड दिसतो का तुला? इथे कुठे माझ्या नावाचा बोर्ड आहे? हे तर शेत जमीन आहे. आता तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. मला मालमत्ता आणि इस्टेट दिसते, तुला हरिभाच्या साड्या, दागदागिने आणि मायाचे लोक दिसतात. अहो पण सर, नेमकं म्हणायचं तरी तुम्हाला काय हे तर मला कळू द्या. अगं, इथं आपल्याला खूप मोठी तुझ्या नावाने कंपनी टाकायची आहे आणि आपल्याला शेत जमीन घ्यायची आहे. अगं बाई, खरं का? हॅलो, बोल ना. साहेब, सरपंच, काय चालय? सर्व ठीक आहे ना? साहेब तुमच्या आशीर्वादाने एकदम ओके आहे बघा. त्या जिवाळा हॉटेलच्या समोरची जमीन आहे ती कुणाची आहे? ती जमीन साहेब तुकारामची आहे. असं का? ही जमीन आपल्याला घ्यायची आहे आणि या जमिनीवर आपला डोळा बसलेला आहे. साहेब तुकाराम काय ऐकणार नाही. गावातल्या बऱ्याच जणांनी विचारलंय बघा त्याला, तो काय ऐकणार नाही जमीन. कोण्याही परिस्थितीमध्ये ही जमीन आपल्याला घ्यायची आहे. या जमिनीची जबाबदारी तुमच्यावर सोपितो आणि या कामाच्या बदल्यामध्ये तुम्हाला वरच्या वर्गात प्रवेश देऊन टाकतो. होय होय साहेब, मी बघतो, काही काळजी करू नका. ठीक आहे. जमिनीचं बघून घ्या बघा, करून घ्या सगळं काम. सरपंच राम राम. राम 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 राम. बसा. काय बाप्पा, गरीबाची कस काय आठवण झाली, काय मिळत लागणं झालं. तू करता त्या सरपंचाला ही ना ते, हा? काय सरपंच, याच्यात हिनवायचं काय हो? जे ते खरंच तर सांगायलो ना. तू करता त्या एक गोष्ट आहे बघा, सांगा ना, तुमच्या शब्दाची थोडी बाहेर आहो. तुमच्या फायद्यासाठी. अहो तुम्ही आपली माणसं. घ्या चहा घ्या. चहा काय करायचा होता सर? घ्या 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 चहा घ्या. बरं तुम्ही घ्या. हो घेतो, घ्या घ्या. आपली जी हायरोडची जमीन आहे ती हो जिवाळा हॉटेल पुढची, ती आमदार साहेबाला पाहिजे. तसे बरेच आपल्या इथले महाग आहेत जमीन विकण्यासाठी, ढोंड्या. पण नाही, फायदा आपल्या माणसाचा करायचा, तुकाता त्याचा फायदा करायचा. तुम्ही तुमची जमीन द्या आणि फायदा करून घ्या. सरपंच, याच्यासाठी बनवलं का तुम्ही मला? अहो ती आमची पिढ्यानपिढ्याची जपलेली जमीन आहे, जिच्या माथा आम्ही जगतो, आणि त्या जमिनीवर तुमचा डोळा आहे म्हणता. आता ही गोष्ट आता बोलले तर बोलले, डबल कवाच बोलायची ना. तुम्हाला मेहरबानी करून सांगालो मी. आवडत्या वावरात पडलंय काय आवडी तुमच्या जवळ पैसे येतील जरा चैनीनं जीवन पैशाच्या ढिगाला भाळणाऱ्या दिसालो का तुला मी? अरे ती काळज आहे, काळीज हे आमचं काळीज, आणि ते काळीज घ्यायचा विचार करायला तुम्ही. सरपंच, याच्या बाद ते तुमच्या डोक्यात अजिबात विचार आणू नका, मेहरबानी करून. राम राम. येतो. डोम्या, शिकार करणं अवघड आहे गड्याच्या. सरपंच, हे तुझ्या किती माजलायच्या नवशेने हरामखोर मार टाकू झाला. अहो आज पसरे कोणी गावामध्ये शब्द तुमचा खाली पडू दिला नाही. तुमच्या शब्दाला मान दिला नाही ना तुझ्यानं. सरपंच, अंशाने तुम्ही जर मला सांगा, आदेश द्या, त्या तुक्याचे एक गाव दोन तुकडे करतो. नाव डोमेनाक सांगणार नाही. अरे डोम्या, तुका तात्या आपला माणूस आहे,
तू जरा डोकं शांत ठेव जाय. ती जमीन आज ना उद्या आपलीच आहे. आमदार साहेबाला वचन दिले मी. बर चल, उद्या बघू, आपल्याला पंचायतीला जायचे. हे चला रे. म्हणजे बरं आहे ना आता? आता कशाचं बरं आणि कशाचं बरं. अहो सरपंच काय म्हणे तुम्हाला? त्या कोणी आमदाराला जमीन घ्यायची म्हणू लागलं ते. बसू दे त्या. फायदा करून देतो म्हणलं. आहे का तुला बरं वाटत नाही का? त्या गोळ्या घेतल्या नाही का सकाळच्या? नाही घेत. कृष्णा त्या गोळ्या घे बरं. गोळ्या टायमावर घ्यायच्या रे. बिमारी कशी राहील? त्यांच्या त्या गोळ्या तर संपल्या वाटतंय आणि संपून काऊन नाही सांगितलं मला? काय म्हणजे आता संपल्या गोळ्या तर कमीत कमी सांगायचं तर खरी ना. आता मेले काय आले वाचले काय. आजची रात्र काढ कशी तरी. उद्या चाल पैसे आणि तू कुठून घे, तू गोळ्या घे. या तुका द्या या लय दिवसाने येणे केलं बसा या. काय चालले तुका द्या लय दिवसाने येणे केलं. तब्येत वगैरे बरी आहे ना? काय बरं आणि काय बरं तुम्ही विचारू नाही आणि आम्ही तुम्हाला सांगू. ते काय बरं तब्येत जरा खराब होती. औषध गोळ्या न्यायच्या होत्या तर पैशाची गरज होती म्हणून तुका द्या पैसे भेटणार नाही बरं का. पहिले हंगामातली बाकी राहिली आपली. सोयाबीन नाही आणलं अडचलं तुम्ही. मालक तुम्हाला तर माहिती आहे यंदा पावसाळा किती झाला हो. शेतात काहीच नाही राहिलं. तुम्ही काय महाराष्ट्राच्या बाहेर ना आपण सगळंच माहिती. काही करा पण औषध गोळ्या न्यायच्या. पैसे भेटणार नाहीत बरं तात्या. पहिले हंगामातली बाकी क्लिअर करा नंतर पैसे घेऊन जा. तुमची पै देतो मागेला बी हिसाब क्लिअर करतो आणि या हंगामात आता नाही नाही ते झालं तुमचं पण आम्हाला बी आमच्या व्यवहाराचं पाहावं लागतंय. पैसे भेटणार नाहीत बरं का. उपास मला काय द्या. देव तुमचा भलं करो. तुमच्या लेकराला आशीर्वाद देव. काय द्या माझा नाही नाही पैसे पाडवा झाल्यावर भेटतील. पाण्यापर्यंत पैसे भेटणार नाही बरं. पाडवा झाल्यावर पैसे भेटतील. औषध पाण्याची गोष्ट होती. बिमारी 4-5 दिवस झाली त्याच्यासाठी दुसरं काहीच नव्हतं. नाही पैसे भेटणार नाही. पाडवा झाल्यावर या नाही हंगामात पाहू पैशाचं काम. शेतकऱ्याची कोणी गाय होत नाही तर नाही कोण होणार. जय जवान जय किसान. येतो बरं त्याच्यावर नाही ना माझ्याकडे बाय. आता मार्केटमध्ये चाललो सध्या काहीच पैसे नाही. आता टाकलेली आहे विचारून बघतो सध्या काहीच नाही. ठीक आहे आहे धीरधर. बाबा येतच असेल बघा औषधी घेऊन. अरे तुला शांत झोप लागल बघ. हे काय बघ आलं बाबा. बाबा गोळ्या द्या बरं. अरे गोळ्या आणल्याच नाहीत. पैसेच भेटले नाहीत. मी जगनरावकडे गेलो. आपल्या आरतीवाली आहेत ना त्याच्याकडे. 2-4 जणांना पुन्हा पैसे मागितले. पैशाचं काम काय झालं नाही. बाबा शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेण्यामध्ये शाप झालाय बघा. अरे इथं शेतकरी मेला म्हणजे उंदीर मेल्यासारखं. शेतकऱ्याची कनवळा कोणालाच नाही रे. बरं कृष्णा
जाऊ दे, आजच्या दिवस ढकव, उद्या चाल करतो काहीतरी पैशाचं जुगाड. कस काय बरं आहे ना मंजुळा? आईला इथे रात्रभर झोप लागा ना, किती त्रास व्हायला बिचारीला. नको टेन्शन घेऊ बाळा, आता मला बरं वाटतंय. काय करीत नाही गावामध्ये आपल्याला चालेल नाही, कोणी काय करू शकत नाही. दिवसा डावळा घ्या माणसाला, आम्ही काय पिसाळे पुत्री आहात काय लांड घ्यात. काय झालं ए हाण्या, ए गेल्या, अरे ज्या विषयी आपली माणसात अरे आपल्या माणसाच्या कामावर पडल्यावर ती आपल्या कामावर पडतात. विषयी पाखरू तर रगड दिसायले. अशा पाखराला बरं रानावनामध्ये काट्यामध्ये कोण धाडीत असत. असलं पाखरू या डोम्याच्या काळजाच्या पिंजऱ्यात पाहिजे. संत्या अरे पाखरू तर माझं दिसायले. हात उगारती वय तुझ्यासारख्या माझ्या पाखराला मी लय धडे शिकवलेत. माझली होय कसला कुठलाय बाळाला उडाली आज गावली. डोम्याला मारती होय. चारा खा, पाणी पी आणि उडून जा. आज सोडायलो, उद्या नाही सोडणार, उद्या नाही सोडणार. ए हण्या, ए गण्या, शंभरला आज पाखरू सोडतो, धुमार घावल्यावर नाही सोडणार. चला शंभर माझली होय, पक्का कुठली होय तुला भाला तुडायली होय. ए चला रे. आलीस नंदा? हे पुरी काय झालं? गायच्या मागे राक्षस लांड करण्याची कुत्रा तोंडात माती पडली. तुझ्या मुख्य गायच्या मागे लांडगा राक्षस कुत्रा होता. खाना खरं बोलवलं तसं त्यांना असू दे. त्याच्या हाताला सरप द्यास. बर पाणी करीत आहे पाणी गोळ्या बऱ्या गोळ्या आणि गोळ्या कुठून आणले रे? पैसे पण नव्हते. दिगा पैलवानाला आपली गाय देऊन टाकली. गाय खात्रीची हाय म्हणून 2 पैसे जास्त दिले त्यांनी. कशाला ती रे गाय? चांगली गाय अजून उद्या पैसे जमले आणणारच होते. गाय कोण मायला वाचवतो. तिथे जनावरची खात्री देता येते घेता येते, शेतकऱ्याची खात्री कोणी घेत नाही.
या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्याची ही सत्य परिस्थिती आहे. एकतर आसमानी संकटकाळी कर्जबाजारी व्हायचं, तेच कर्ज फोडायला भूमीहीन व्हायचं, आणि ते नाही झालं तर झाडाला पाशी घेऊन मारायचं. कृष्ण काही कृष्णा कशाला ऐकली बाळा काय? आता माझं जगून तरी काय होणार आहे रे? गावातील जमलेली सगळी मंडळी आणि परासाठी गुरुजी ते काय असते हो? आपल्या गावातील प्रत्येक मंडळी आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो, गुरुजीने म्हणलं की ते मला नाही गेलं. टाळ्या वाजवा की. आमदार साहेब आपल्या गावामध्ये आलेत आणि सर्वांना मी सांगतो बघा की मागच्या निवडणुकीला जे आपले आमदार साहेब उभे राहिले होते, आपण त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद म्हणजे मतदान दिलं आणि साहेबाला आमदार केलं. बघा हे बघा, याही निवडणुकीमध्ये साहेब पुन्हा उभे राहणार आहात बघा. कस? आणि साहेब उभं राहिल्यानंतर मागल्या वाणी आशीर्वाद द्यायचा. मागच्या वाणी आशीर्वाद म्हणजे कसा? आपल्याला मतदान करायचं बघा साहेबाला, आणि जर साहेबाला मतदान नाही दिलं त्याच्या अंशाने डोब्याची गाठ आहे बरं का. मग चांगलं नाही माणसांच्या. आता एवढं बोलूनच्या अंशाने मी थांबतो आता. पुढे गुरुजी तुम्ही हे माहिती ताब्यामध्ये आता जास्त वेळ न घालवता आपल्या तालुक्याची विकासाची खान आन बान शान आमदार साहेबाला मी विनंती करतो की आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करावं. आमदार साहेब. गावातील सर्व मायबापांनो, तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, मी तुमचा आभारी आहे. गेल्या 5 वर्षात मी विकास भरपूर आपल्या तालुक्यात केला. तुमच्या अडीअडचणीला मदतीला धावून आलो. गेल्या 5 वर्षात कोणी मतदारसंघातील विकासापासून वंचित राहिला असन तर येणाऱ्या 5 वर्षात उणीव भरून काढू. आपली सर्वांची सेवा करायला मिळते, मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. विरोधी पक्षांना मतदान करून आपले मतदान वाया घालू नका. आपलं मत मूल्यवान आहे, त्यांची किंमत कोणी करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठा अधिकार हा दिलेला आहे. ते अधिकार विकासाच्या सत्तेच्या बाजूने राहायला पाहिजेत. आम्ही शेतकरी कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. रोग्यास मदत, शिक्षणात संधी, बेरोजगारांना रोजगार अशा योजना आम्ही खूप राबवितो. विकास केला तुम्ही आमचा विकास नाही केला. माती गेली माती. शेतकरी बोलू द्या त्याला प्रश्न मी जे बोलालो ते तू मदत करू नको. तू साहेब, शेतकरी कष्टकरी रोगी बेरोजगार सगळे आपल्या या सभेत बसलेले आहेत. आता तुम्ही म्हणता शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या. कोणत्या कल्याणकारी योजना राबवल्या तुम्ही? अहो, तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी जर योजना राबवल्या असत्या ना तर मग जे भाऊ बंद आहेत ना याने फाशा घेतल्या नसत्या साहेब. फाशा नसत्या घेतल्या. तुम्ही फक्त आमच्या मालाला भाव द्यावं. तो मुळा शेतकरी राजा आहे ना. तुम्हालाच काय सगळ्याला फायनान्स करायची आमच्या थीममध्ये माहिती का? आणि त्या रोग्यासाठी विकास केला म्हणता तुम्ही. काय विकास केला हो? परवा दिवशी कोंडबारावची पोरगी बाळातपण आली, इथं आले आणि अँब्युलन्स वाल्याला 15 खेप फोन केला. 15 खेप आलती का रे? काय विचारायला सगळे लोक साक्षीदार आहेत. 15 खेप फोन केला. 15 खेप आली नाही साहेब. काय म्हणे माहिती ते? तुमच्या गावांमध्ये रस्ता नाही. काय झालं शेवटी? अहो, पोरगे ताना लेकरू मेलं माहिती ते. आणि हे का तुमचा विकास? हे का खोटं आहे सांगा.
आणि तुम्ही म्हणता विकास केला. आणि हो साहेब, तुम्ही म्हणता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला मौलिक अधिकार दिलाय मतदानाचा. मान्य आहे ना? 100% मान्य आहे, बरोबर आहे. पण तुम्ही त्या आमच्या मताच्या अधिकाराची पुण्या तराजात किंमत करता. 1 किलोचे मटणाची पिवशी, 1 देशीची काटर आणि ते 1500 रुपये, ही आहे का तुमच्या नजरात किंमत? ही आहे का किंमत याच्या नजरात? साहेब, तो विकास तुम्हालाच लखलाभ राहू द्या. कोंडबाराव, यायचे भाषण असे ऐकत बसल्यापेक्षा ना, आपण जर शेतात जाऊन 2 पाट्या भिजवले ना, तर आपल्याला शेरपसा येईल. चला उठायचो, काय नाही बोलला याच्यात. हो, चला चला चला. मंजुळा, ते रात्रीच्या गोळ्या घेतल्या का नाही आता? अहो सभेमध्ये काय झालं? सभेमध्ये काय होणार आहे? खोट्याचं खरं करून दाखवताना आमदार साहेबाची फजिती झाली. बाबा, साहेबाला विचारायला प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यांच्याकडून. जाणून बुजून असं केलं ना तुम्ही. त्यांच्या विरोधात हा असा ठपका ठेवतो तुमच्या. या लोकांना जनतेच्या आता काय समजणार? अरे, कष्टकऱ्याला कष्टकऱ्याचीच किंमत असते आणि गरीबाला गरीबाचीच किंमत असते. त्याला काय माहिती? त्याच्या कवा पायाला माती लागलेली पाहिली का त्या? नाही ना. त्याचं काय एवढं डोक्याला ताण गेला आणि ते आपल्या जीवनात कवा आनंद आणणार आहे? जाऊ दे. बरं, मी काय म्हणून मी शेताकडे जाऊन येतो जरा. मला काम आहे, या जाऊन. पण ते आईवर लक्ष ठेव, घरी आई. सोम्या, गावातील सभेमध्ये गोंधळ उडाला. साहेबाचा अपमान केला, त्यांना जखमी केलं. हे काय मला सैन होत नाही गड्या. ना झोप ना चैन, रातभर डोळ्यामध्ये सारखं ते चित्र दिसत होत. सरपंच, अहो सगळं वाक्य सभेमध्ये चाललं होतं ना. त्या तुक्यानं घोळ घातला. अहो माझला ह्या तुक्या. अहो तुम्हाला विरोध, साहेबाला विरोध, मला विरोध. सरपंच, अहो फक्त आदेश द्या. या तुक्या आणि या वक्त्या लोकांचे बघा नाही डोस के ठिकाण्यावर आणि ना त्याच्या दिवशी डोम्या नाव सांगणार नाही बघा. आमदार साहेब, हा साहेब, बोला की. कोणी नाही साहेब, आपलीच माणसं आहेत. साहेब, आम्हाला माफ करा. माफी मागतो आम्ही. साहेब, तो तुकाराम आहे. आपण ज्या जमिनीबद्दल बोलले होते का, तोच आहे बघा. सगळी सभा सुरळीत चालली होती साहेब, मध्येच गोंधळ उडाला आणि ते सगळं त्या तुक्यामुळे झालं. बरं, तब्येत ठीक आहे ना साहेब तुमची? होय साहेब, काम फत्ते झालं म्हणून समजा. काहीच काळजी करू नका तुम्ही. हो साहेब, मी सगळी खबरदारी घेतो. होय साहेब. पण करू कोण येतं बघू आपण. तोंडाचा भाड्या कुठला याचा खाना खराब होऊन जाऊ दे, सत्यानाश होऊ दे. त्याच्या लेकी बाळी येत काय माझ्या लेकराच्या मागे लागलाय. त्याचा मुर्दा बसू दे, याचा सत्यानाश होऊन जाऊ दे. हिशी मी माझी निघले. अरे 2 वेळेला शिवाय देते वेळ. हिला दाखवितो बघ, मी नाही सोडणार. माझुरडी आहे इथं साडी. लक्ष रे. तुला म्हणलं ना, डोम्याच्या काळजाच्या पिंजऱ्यात बंदी करतो. गण्या, लक्ष उचलायला.
लोक आश्वासन देतात आणि विसरून जातात. मैं इमानदार आहे का नाही? मैं वादा निभावला. मी म्हणलं होतं का नाही एक दिवस तुला या डोम्याच्या काळजाच्या पिंजऱ्यात बंदी करणार म्हणून. गोडी चुटूक पाकराला बंदी केलं का नाही? मारला डोम्याला मारती होय. डोम्याला मारते. कोण का बदला कोण नाही इज्जत आहे. चला लवकर. ए लक्ष हे चुकी आहे. रेल्वे माझला याला घ्या. सरपंच हो कांता काकू मेनंदाला बघितलं का हो? कुठे गेली असेल नाही पोरगी राज्याला. सरपंच ओ सरपंच मेनंदा कुठे सापडा नाही गेली बघा. लई शोधलं बघा सरपंच. काय झालं सीमा? सरपंच मेनंदा कुठे सापड नाही गेली. लई शोधलं कुठे सापड नाही गेली सरपंच. तू शांत वय रडू नको. असल शेजारी नाही तर मैत्रिणीकडे कुठे गेली असेल. नाही सरपंच सगळा गाव पायाखाली घातलं सरपंच. कुठंच नाही सरपंच. घरामध्ये सगळं भाकरीचं पीठ ते सांडलेलं आहे सरपंच. कुठं गेली की काय नाही की बघा सरपंच. हे बघ सीमा नको. अगं तुझी लेख काय आणि माझी लेख काय सांगतो माणसायला. सरपंच माणसाचं नग 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 रात्रचा टाइम आहे. तू कुठंच जाऊ नको. तुला तर माहिती आहे आपल्याकडे बिबटे यायले तर अजिबात तू काळजी करू नको. मी सांगतो माणसांना. नाही सरपंच पोटचा गोळा आहे सरपंच. मला जावं लागते सरपंच. तू जाऊ नको. मी पाठवतो माणसांना. तू काळजी करू नको. ए गाण्या ए सांगत्या बनवून टाक लवकर. पॅक दे. मायला लय माल कडक आहे. माल कडक आणि मधातला कडक घेऊ का धडक. लय चुक्या मारल्या होता. चला लवकर चला. त्या तुक्याची वाट लावायची बरं का. ए तुक्या लय माजला होय. साहेबाला विरोध करतो होय. साहेबाला विरोध करतोस. ए गण्या कागद आण.
बाबा 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 घरला गेलं वाटतंय. कृष्णा तुझ्या बापाने फाशी घेतली रे. कृष्णा इकडे ये लवकर. काय केलं रे काका? लोक जगण्यासाठी आणि तू जीव देतेस. तुझ्या अंगास न्या जखमा. काय झालं नंदे? नंदे काय झाले? डोम्या आराम करा. तुला नाही सोडणार मी आता. मोबाईल शोधा की लक्षानं हिडो काढले राहते. शोधा ना मोबाईल. अरे इथं काय सापडेना. तिकडे बघा ना. जा अरे तिकडे बघा रे. मोबाईल कुठं तू बघ बरं. तुझ्या मुलांना काढी. हा पिसाळलेला नरोदामा मोबाईल आमच्याकडे आहे. मोबाईल
त्या मोबाईल बी आला आणि पाखर उडून गेलेलं बी आले. ए लक्षात ए हन्या जसं याच्या बापाला मारलं नाही या बी मारला. गरीब बघून वचन मुली हात टाकतोस. तुला प्रदीप देवासारख्या बापाची माझी हत्या केलीस. तुला जगण्याचा अधिकार नाही. बघा मराठा जो विकृतीचा बदला घेतला आणि बदला. नंदा